जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी सोबत आली आहे, जी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी बघून विश्वास होणार नाही की हे मी जे साहित्य सांगते त्याच्यापासूनच बनवलंय. सगळ्यात आधी तर तुम्ही ही इडली बघा, इतकी मस्त टम्म फुगली आहे, त्याचसोबत सॉफ्ट सुद्धा आहे, बघू शकता. आणि ही मी बनवली आहे मस्त अशा आपल्या मूग डाळीपासून, जे खाताना सगळेच घरातले नाक मुरडतात. पण ही रेसिपी मी खरंच 1 वाटी मूग डाळीपासून बनवली आहे, जी की अगदी हेल्दी आणि ह्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलाय. लहान मुलांच्या टिफिनसाठी, मोठ्यांना सुद्धा काही नाश्त्याला वेगळं हवं असेल ना, अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. छान अशा मूग डाळीच्या इडल्या बनवूया. तर मंडळी, हेल्दी आणि टेस्टी आणि लहान मुलांसाठी पौष्टिक असणारी रेसिपी करण्यासाठी ना, मी 2 तासापूर्वी इथे 1 मोठी वाटी ना मुगाची डाळ भिजत घातलेली. 2 तास हिला ना भिजत घालायचं. जर वेळ नसेल तर 1 तासभर भिजत घातली तरी चालेल. हे बघा मस्त डाळ भिजली आहे. आता ह्याच्यामधलं ना संपूर्ण पाणी काढून स्वच्छ अजून 1 पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यातून ना बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जर पेस्ट थोडी जाड वाटत असेल ना, तर थोडंसं पाणी ऍड करू शकता तुम्ही. तर हे बघा मंडळी, आपण जी मुगाची डाळ भिजत घातलेली ना, अगदी थोडंसं त्याच्यातलं पाणी काढलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून अशी बारीक स्मूथ पेस्ट करून घेतलीये मी. तर ही सगळी एका बाउलमध्ये ना ट्रान्सफर करायची आहे आपल्याला. तर बरेच जणांना डाळी वगैरे आवडत नाही, पण तुम्ही असं करून दिलं ना, मुलं अगदी आवडीने खातात काहीतरी वेगळं. त्याचसोबत इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, तो सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये. त्याचसोबत एका वाटीला अगदी थोडंसं कमी ना दही सुद्धा घेतलंय, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचंय. आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने ना एकजीव करून घ्यायचंय हे. अगदी झटपट होतं सकाळच्या घाई गडबडीत ना, काही तांदूळ डाळ भिजत घालायची गरज नाही. आणि आपण आज ह्याच्यापासून ना, ह्या बॅटर पासून छान इडल्या बनवणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही आप्पे करू शकता, उत्तप्पा किंवा डोसा सुद्धा होतो. थोडंसं बॅटर पातळ करून घ्यायचं. हे बघा मस्त असं ना हे बॅटर झालेलं आहे आपलं. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ना तुमच्या आवडीच्या भाज्या टाकायच्या. अगदी बारीक चॉप करून टाकायच्या, म्हणजे मुलांना सुद्धा कळत नाही की कोणत्या व्हेजिटेबल आपण ऍड केले. सो इथे मी अगदी बारीक चिरून ना गाजर घेतलेला आहे. त्याचसोबत 1 शिमला मिरची बारीक चिरलेली, 1 हिरवी मिरची, त्याचसोबत 1 बारीक चिरलेला कांदा. भरपूर व्हेजिटेबल टाकायच्या, ज्यामुळे ही ना रेसिपी अजून जास्त हेल्दी होते. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचंय आता आपल्याला. त्याचसोबत मला ना व्हाईट नको आहेत इडल्या, त्यामुळे मी ना येलो कलर आणण्यासाठी अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकतीये. तुम्हाला व्हाईट करायची असतील तर हळद स्किप केली तरी देखील चालेल. त्याचसोबत इथे मी इनो टाकतेय, फ्रूट सॉल्ट आपण ज्याला म्हणतो. तर ते टाकायचंय आपल्याला. अगदी पूर्ण पॅकेट नाही, हा फक्त अर्धा पॅकेट इतकं आपल्याला ऍड करायचंय. जर तुमच्याकडे इनो नसेल तर बेकिंग सोडा टाकला तरी देखील चालेल. आता हे बघा मस्त सगळं ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आपल्याला हे. आणि हे बॅटर इतकंच इडलीसाठी ना, इतकी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल ना, तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता, काहीच हरकत नाही. हे बघा ना, कसलं बॅटर भारी दिसतंय राव, एकदमच. आता हे ना मिक्स करून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं, जेणेकरून आपला रवा फुलला जातो मस्त आणि इडल्या पण छान होतात. आणि आता जसं जसं आपण हे 15 मिनिटं बाजूला ठेवू ना, तसं पीठ थोडंसं घट्ट होतं, बिकॉज रवा आपला फुलला जातो. सो त्यावेळी आपण बघूया, थोडंसं पाणी वाटलं तर ऍड करू शकतो, काहीच हरकत नाही. आता हे झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया. तर म्हणजे आपण ना हे पीठ जे आपण बॅटर बनवलेलं ना, ते 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवलेलं. आणि बघू शकता, आपण फ्रूट सॉल्ट टाकल्यामुळे ना हे पीठ मस्त असं फुगलं जातं. आणि हे इडलीच्या पिठाचं म्हणजे इडली करण्यासाठी हे पीठ परफेक्ट आहे. मला वाटत नाही अजून ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज आहे. सो आता ना ह्याला आपण मस्त एक तडका देऊया, ज्यामुळे तुमच्या इडलीची चव डबल पटीने वाढली जाते. आता तडक्यासाठी हे बघा, मी इथे ना 1 पळी इतकं तेल कडकडून गरम करून घेतलंय. आता त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता. आणि हे बघा मस्त असा तडतडला ना, थोडंसं परतून घ्यायचं. आणि हा तडका आता आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे. हे बघा मस्त बारीक राय टाकली आहे, कारण मुलं ना जिरी मोहरी सुद्धा जेवणातली बाजूला काढतात, त्यामुळे मी ना बारीकवाली मोहरी वापरली आहे. परत एकदा मिक्स करायचं व्यवस्थित. आणि आता आपलं बॅटर तयार आहे. अगदी हेल्दी बॅटर आहे हे, ज्याच्या इडल्या ना भारीच लागतात राव, मुलं सुद्धा आवडीने खातात. जेव्हापासून मी ही रेसिपी बनवली आहे ना, माझ्या मुलाला तर प्रचंड आवडतात. त्याला कळत नाही कोणत्या पिठाच्या आहेत, पण तो म्हणत असतो, मम्मा व्हाईट इडली नको, मला ना येल्लोवाली इडली बनवून दे.
सो चला आता आपलं बॅटर तर रेडी आहे, मस्त इडली मोल्ड मध्ये ट्रान्सफर करूया ह्याला. तर मंडळी आता काय करायचं, आपलं जे इडलीचं भांडं असतं ना त्याला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचंय, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ना ते चिटकत नाही. तुम्हाला अजून जास्त हेल्दी पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता, खातात लहान मुलं आवडीने, इतकी काही टेस्ट नाही येत त्याच्यामध्ये. सो आता हे ना ग्रीस करून झालं की आता आपण आपलं बॅटर टाकायचं थोडं थोडं, अगदीच भरून पण नाही टाकायचं. छान अशा छोट्या छोट्या इडली काढून घ्यायच्यात आपल्याला, अगदीच मोठ्या पण काढायला जाऊ नका. तुमच्याकडे आप्पे पात्र असेल तर तुम्ही ह्याचे आप्पे सुद्धा काढू शकता, किंवा उत्तप्पा आवडत असेल तर उत्तप्पा काढा, नाही तर अजून बॅटर थोडं पातळ करून तुम्ही डोसे सुद्धा काढू शकता. पण लहान मुलांचं कसं असतं, इडली आवडीने खातात. हे बघा मस्त असं थोडंसं ना आपटून घ्यायचं. आणि आता जे दुसरं आहे ना भांडं ते सुद्धा मी लावते, कारण ह्या 1 वाटी रवा, 1 वाटी आपली जी मुगाची डाळ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही आरामात छोट्या छोट्या ना 18 ते 20 इडली काढू शकता. अजून जर लहान काढल्या ना तर अजून भरपूर होतील. मी तरी आता मीडियम साईजच्या काढतेय, जास्त पण लहान नाही जास्त पण मोठ्या नाही. आणि या थोड्या फुलल्या सुद्धा जातात जसं जसं शिजतात तशा. आहा, मला तर आत्ताच भूक लागायला लागलीये. तर आता सध्या तरी आपण एवढ्या स्टीम करून घेऊया. 10 ते 12 मिनिटं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर मस्त इडली स्टीम करून घ्यायचे. हे बघा इडलीच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी ग्लासभर टाकून गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता त्याच्यामध्ये हे आपण जे इडल्या भरलेल्या आहे, बघा मी सगळंच भरून घेतलं. आता हे एका रॅकमध्ये 4 इडल्या, म्हणजे जरी मी मीडियम साईजच्या काढल्या ना तरी 16 इडल्या झालेत. 1 वाटी आपली मुगाची डाळ आणि 1 वाटी रव्यापासून, आणि बाकीचं थोडंफार साहित्य. जर तुम्ही अजून लहान काढल्या ना अजून एखादं भांडं एक्स्ट्रा होईल. तर आता 10 ते 12 मिनिटं छान असं ना स्टीम करून घेऊया. तर मंडई मस्त 10 ते 12 मिनिटं ना आपली इडली स्टीम झाली आहे. आणि ह्या आमचा कुकर ना शिट्ट्या मारतो इडलीचा पण. तर आता आपण झाकण काढूया, बघूया. आहा मंडई हे बघा, थांबा आपण चाकूच्या साहाय्याने बघूया शिजलेत की नाही. हे बघा चाकूला काहीच लागत नाहीये, म्हणजे आपल्या इडली प्रॉपरली कुक आहेत. पण आता ह्याच्यामध्ये थोडीशी स्टीम आहे, सो झाकण ठेवूया. आणि हे भांडं नंतर काढून 5 ते 10 मिनिटं थंड करून त्याच्यानंतर आपण इडली डिमोट करून सर्व करूया. तर मंडळी हे बघा मस्त आपल्या इडल्या स्टीम झालेल्या आहेत, आणि बघू शकता हे बघा सॉफ्ट सुद्धा झालेत बऱ्यापैकी. तर आता काय करायचं, चमच्याला कधी इडली काढताना तेल लावून घ्यायचं आणि मगच इडली काढायची. तुम्ही इडली कशी काढता मला कमेंट करून नक्की सांगा हा, बिकॉज मी तरी असं ना मम्मीचं बघून बघून ना चमच्यानेच काढायला शिकली आहे. आणि इडल्या गरम गरम कधीच काढायच्या नाही, त्या नेहमी चिटकतात चमच्याला. हे बघा अगदी म्हणजे थंड झाला ना 5 मिनिटं की मस्त काढायच्या. हे बघा जराही चिटकलेल्या नाहीयेत. तर आपण ह्या बाजूला ठेवूया, कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मॅडम आमच्या इडल्या मोल्डला चिटकतात पण तुमच्या कशा चिटकत नाही, म्हणून मी आज तुमच्या समोरच डिमोल्ड करते. हे बघा मस्त असा अलगद चमचा घालायचा खालून, आणि हे बघा इडली तुमची निघली जाते, जास्त काही चिटकत सुद्धा नाही. कधी पण चमच्याला तेल लावायचं, मोल्ड चांगला 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यायचा आणि असा चमचा घालून इडल्या काढायच्या. हे बघा आता ह्याला सर्व करूया मस्त. तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपल्या मूग डाळ आणि रव्याच्या इडल्या तयार आहेत, ज्या की दिसायला इतक्या सुंदर दिसत आहेत, त्याचसोबत हेल्दी, पौष्टिक, लहान मुलांना आवडतील आणि चवीला तर असल्या भन्नाट लागतात ना. त्याचसोबत मस्त अशा सॉफ्ट फ्लफी आणि ना खरंच खूप छान लागतात. जर तुम्ही बघाल ना, हे बघा आपण भाज्यांचा वापर सुद्धा किती केलाय, पण त्या भाज्या ना इडलीमध्ये लपल्या गेले तसं वाटतंय. आणि लहान मुलं हे काढू पण शकत नाही. जे लहान मुलं इतक्या बारीक कापलेल्या सुद्धा काढत असतील ना भाज्या, तर तुम्ही ना मस्त असं चॉप करून टाका, म्हणजे किसून टाका, सॉरी मी चॉप करून टाकलेत ऑलरेडी. आणि ही रेसिपी खरंच खूप छान लागते राव, खूप हेल्दी सुद्धा आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तेच तेच पोहे, रवा, उपमा खाऊन कंटाळले असतील ना, सो ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्ही परत परत बनवाल. आणि हेल्दी, खूप जास्त हेल्दी आहे ही रेसिपी. तुम्ही हे केचप सोबत, दह्यासोबत, किंवा शेजवान सॉस, किंवा आपली जी इडलीची चटणी असते ना नारळाची म्हणा, टोमॅटोची, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. मी तुम्हाला एक ना तोडून दाखवते, थांबा. हे बघा सॉफ्ट किती झालेत बघा, हे बघा. आणि इझिली तुटल्या सुद्धा जातात, कुठेच कच्ची नाहीये किंवा काहीच नाही. भाज्या पण मस्त कुक झालेत. आणि तेलाचा थोडा सुद्धा, म्हणजे अगदी एखाद चमचाभर आपण तेल वापरलं असेल. बिना तेलाच्या इडल्या बघा ना कसल्या भारी दिसतात. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.